हनुमंत शिंदे या शेतकऱ्यांच्या हळदीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. त्यांनी आपलं नेटसपचं स्टीमरीच 9295 NPK आणि शेत हे प्रोडक्ट आणि इंटॅक हे प्रोडक्ट वापरलं होतं. तर त्यांना काय रिझल्ट आला हे त्यांच्याकडूनच आपण विचारणार आहे. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. बरं, तुमची शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. मी हनुमंत हिंदूराव शिंदे, जांब तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, तुम्ही हे हळदीवरती पहिल्यापासून वापरलं का निम्यातून वापरलं? हळद लागण केल्यापासून वापरलं. लागणीपासून तुम्ही लागणीपासून वापरलं. वापरलं. ते कसं वापरलं तुम्ही? पाण्यातून देतोय आणि फवारणी वाटी देतोय. किती फवारण्या केल्या हळदीवरती? फवारण्या 5 झाल्यात आतापर्यंत 5 फवारण्या झाल्या आणि 4 वेळा पाण्यातून सोडलंय. 4 वेळा पाण्यातून सोडलेलं आहे. बरं, आता तुम्ही 5 फवारण्या केल्या आणि पाण्यातून 4 वेळा सोडलं, तर तुम्हाला काय फरक काय दिसला हळदीमध्ये? फरक बाकीच्या हळदीच्या मनानं 4 महिन्यात हळद दुपटीने वाढलेली आहे. म्हणजे 4 बाकीची कमर इतकी 4 महिने देते, हा. ही आता माझ्या डोक्या इतकी जवळ 5.5 फूट हळद वाढली. म्हणजे ही किती महिने झाली हळद ही आता? 4 महिने झाली, अजून 4 महिने व्हायचे. म्हणजे 4 महिने अजून व्हायचे. व्हायचे. तरी आज आपण बघतोय की आता लोक सगळे हळदीमध्ये बुडलेले आहेत. बरोबर आहे का नाही? 5.5 म्हणजे एवढी जबरदस्त हळद. ह्याच्या आधी अशी हळद आलती का तुमची? नाही, एवढी नाही वाढत. म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे एवढी एक वाढली. नंबर, एक नंबर पीक आहे. बरं, अजून तुम्हाला काय फरक दिसतोय फुटव्यामध्ये? फुटवा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30% फुटवे जास्त आहे नेहमीपेक्षा. नेहमीपेक्षा पूर्वी किती फुटवे यायचे? पूर्वी 7-8 फुटवे असायचे. म्हणजे फुटवे वाढले तर तुमची हळद पोचती चांगली. हो, बरोबर एक का? नंबर माल असतो, फुटव्याच माल असतो. बरोबर. मग आता आम्हाला दाखवता का तुम्हाला एका गंड्याला किती फुटवे हो, लागले? दाखव. हा गंडा इथून इथपर्यंत आहे बघा. तर 1 हा. 2 हम्म. 3 4 5 6 7 8 9 10 हा 11 इथं शेजारी 12 13 आणि हे 14 आणि हा 15वा आता निघतो. हा माल म्हणजे 14 ते 15 फुटवे आहेत तुमचे. हा माल तयार व्हायला लागलाय. मालच पोसायला लागला. हा बरोबर, इथं बरोबर. बघा माल आहे. हा, म्हणजे मालच पोसायला लागलाय. माल आणि जाडी मालाची पाकिटी आहे, जाडी मालाची साधारण जवळजवळ मनगटा एवढी व्हायला लागली. चांगली जाडी आहे. बरोबर. म्हणजे जबरदस्त रिझल्ट आला बरं का तुम्हाला. म्हणजे उंची नुसती वाढली नाही तर खाली पण पोचलंय. रिझल्ट त्या पद्धतीत आहे. बरोबर. म्हणजे 14 फुटव्यापर्यंत फुटवे लागलेले आहेत. तर जबरदस्त असा रिझल्ट आला. याच्यावरून तुम्ही समाधानी आहे का? एक नंबर. तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सल्ला काय देणार? सर्व शेतकऱ्यांनी नेटसर्फचे जे प्रॉडक्ट आहेत, स्टीमरीची 9295 शेत आणि NPK, ही प्रॉडक्ट जरूर वापरावीत आणि रिझल्ट स्वतः घ्यावा. म्हणजे आपले प्रोडक्ट जैविक आहेत जैविक प्रॉडक्ट. आणि रासायनाचा खर्च शेतकऱ्याचा वाढत चाललेला आहे. जवळजवळ 40% रासायनिक खताचा खर्च कमी येतोय. याच्यामुळे 40% रासायनिक खताचा खर्च कमी होतोय. येतोय. म्हणजे खर्च वाचतोय. आज शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय? उत्पन्न घटत चाललंय, उत्पन्न घटतंय. खर्च वाढत चाललाय आणि जमिनीचा पोत खराब होत चाललाय. बरं, तुम्हाला असं जाणवतं का जमीन भुसभुशीत झाली आपल्या प्रोडक्ट मुळे? एकदम भुसभुशीत जमीन आहे. दाखवा हाताने का अख्खा तुम्ही? बेड उकरला जातो. ही जरी असं उकरलं ना तर ही सगळी भुसभुशीत जमीन म्हणजे हाताने उकरलं जाते. सगळं मोकळं आहे. पूर्वी असं होत होतं का? नाही, पूर्वी कुदळीनं दार करता येत नव्हतं. कुदळीने दार करतात, दार आता करता हाताने येत. आता करतात. हातानं सहज ओढलं जातं. बरोबर. बघा, तुम्ही हे प्रोडक्ट वापरलं त्याबद्दल धन्यवाद आणि जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, जरूर वापरावं सर्व शेतकऱ्यांनी आणि त्याचा लाभ घ्या. तर शिंदे साहेबांनी हे प्रोडक्ट वापरलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. थँक्यू.